बदलापूरच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील सगळ्या शाळांमध्ये CCTV लावण्याच्या सूचना शिक्षण विभागाने दिलेल्या आहे। मी सध्या आहे नागपूर महानगरपालिकेच्या स्वामी विवेकानंद शाळेमध्ये। आपण बघू शकतो या शाळेमध्ये चिमुकले विद्यार्थी आहे आणि CCTV जे आहे ते या ठिकाणी कार्यान्वित करण्यात आलेले आहे। यापूर्वी पण या शाळेत CCTV होते, परंतु आता त्याकडे जास्त लक्ष जे आहे ते या ठिकाणी दिलं जाते। प्रत्येक वर्ग खोल्यांमध्ये अशा प्रकारचे CCTV जे आहे ते लावण्यात आलेले आहे। या शाळेमध्ये 1 ते 10वी पर्यंतचे विद्यार्थी शिकतात आणि या शाळेमध्ये जवळपास 15 CCTV कॅमेरे जे आहे ते लावण्यात आलेले आहे। स्टाफ रूम मध्ये सुद्धा CCTV कॅमेरे आहे आणि शिक्षकांकडून नियमित त्याचं मॉनिटरिंग जे आहे ते केलं जाते। कारण की स्टाफ रूम मध्ये एक मॉनिटर जे आहे ते या ठिकाणी लावण्यात आलेले आहे। बघा, हे स्टाफ रूम मध्ये मॉनिटर लावण्यात आलेलं आहे आणि प्रत्येक वर्ग खोल्यांवर बारीक नजर असते। या ठिकाणी इथल्या हेडमास्टरची, प्राचार्याची आणि सगळ्या प्रमुख शिक्षकांची बघा ही सगळ्या वर्ग खोल्यांवर या ठिकाणी ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। बारीक नजर असते। या ठिकाणी मॅडम्स बसलेले आहेत आणि सगळं फीड मॉनिटर केलं जातं की विद्यार्थिनी शाळेमध्ये सुरक्षित आहेत की नाही। मॅडम काय सांगणार, कशा प्रकारे तुम्ही या ठिकाणी मॉनिटर करता CCTV? आमच्याकडे इंचार्ज शिक्षक आणि मुख्याध्यापक इथे राहतात बसून, त्यांचं लक्ष नेहमी राहते। नाही तर चपराशी वगैरे राहतात, कोणी ना कोणी शिक्षक इथे राहतात, त्यांचे लक्ष राहते की पूर्ण मुलं बरोबर व्यवस्थित आहे की नाही आणि त्यांना व्यवस्थित चालू आहे की नाही। त्याचं त्यांच्या सुरक्षेसाठी पण लावलेलं आहे, त्यांच्यासाठी लावलेलं आहे, म्हणजे मुलांच्या सुरक्षितेसाठीच लावलेले आहे ते, की बा काही असं वाईट गोष्टी घडलेल्या नाही पाहिजे। कारण की गरिबांची मुलं येतात आमच्याकडे, त्यांच्यावर आईवडील आमच्या भरोश्यावर त्यांना सोडून जातात, तर आमचं कर्तव्य आहे की त्यांच्याकडे पूर्णपणे लक्ष द्यायचं। बदलापूरच्या घटनेनंतर जास्त अलर्ट झाली नाही, याच्या आधीपासूनच आम्ही आहोत, ती घटना तर व्हायच्या आधीपासून आम्ही अलर्ट आहोत। लक्ष असतं फीडकडे सगळं, आता सध्या जास्त लक्ष असतं। आपण बघू शकतो या शाळेमध्ये जवळपास 15 CCTV कॅमेरे लागलेले आहे आणि त्याचं मॉनिटरिंग जे आहे ते या ठिकाणी स्टाफ रूममधून केलं जातं। एकूणच बदलापूरच्या घटनेनंतर संपूर्ण शिक्षण यंत्रणा जी आहे, एज्युकेशन डिपार्टमेंट अलर्टवर आहे आणि शाळांमध्ये CCTV लावण्याच्या सूचना दिलेल्या आहे। ज्या शाळेमध्ये आधीच CCTV आहे तिथलं फीड जे आहे ते मॉनिटर केलं जात आहे। शाळा आणि शिक्षकही अलर्टवर आहे। कॅमेरामॅन साईसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।